वलवाडीतील आनंदादेवी तर भोकरची नागाई देवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी। धुळे शहरालगत असलेले प्रभाग क्रमांक 1 मधील वलवाडी व भोकर या गावातील पूर्वी परंपरागत चालत असलेल्या यात्रोत्सवानिमित्त आज दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता वलवाडी येथील आनंदादेवी तर भोकर येथील नागाई देवी यात्रोत्सव असल्याने कोरोना काळात नंतर सदर यात्रोत्सव स्थगित करण्यात आल्या होत्या, परंतु आता पुन्हा नव्या जोमाने त्याच स्वरूपात या ठिकाणी वलवाडीतील आनंदादेवी तर भोकरची नागाई देवी या यात्रोत्सव निमित्त या ठिकाणी दोन्ही गावातील तगतराव मिरवणूक काढण्यात आली। तर भोकर चौकात सदर दोन्ही तगतराव एका ठिकाणी आल्याने बैलगाड्यांचं एका ठिकाणी मिलाप झाल्यानंतर एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। तर अतिशय आनंदात सदर यात्रोत्सव पार पडत असून यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन करण्यात आले होते। दोन्ही गावात तमाशा मंडळ या ठिकाणी लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते। तर भोकर गावात भव्य स्वरूपात या ठिकाणी विविध दुकाने देखील थाटण्यात आली होती। संसार उपयोगी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, फरसाण, खेळणी, पाळणे आदी सर्व विविध दुकाने या ठिकाणी थाटली होती। तर मोठ्या संख्येने भाविकांनी देवींचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा लाभ घेतला। तर या प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक संजय अण्णा भांबरे, नगरसेवक रंगादादा ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते भाऊलाल वाघ, माजी सरपंच बटू चौधरी, माजी उपसरपंच प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापूजी वाघ, विजय पाटील, वाल्मिक पाटील, युवा नेते बटू ठाकरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर या यात्रोत्सवासाठी सर्व तरुण मित्रमंडळांचे सहकार्य लाभले।
एकादशीची आमच्या वलवाडी गावाची यात्रा, आनंदी माळची यात्रा, माळची यात्रा भरते. तर सालाबादाप्रमाणे 2-3 वर्षे कोरोनाचा गॅप पडला होता. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी अथक परिश्रम करून संपूर्ण गावकऱ्यांनी उत्साहात आज ती यात्रा भरवली आणि ती यात्रा एकदम सक्सेस झाली. आता रथाची मिरवणूक पार पडलेली आहे. आता तमाशा मंडळ आमच्या गावात हाजरीसाठी सुरू करते. परंतु या वर्षापासून नियमित सालाबादाप्रमाणे वलवाडी गावाची यात्रा नियमित भरेल हे आम्ही सर्व गावकऱ्यांतर्फे आश्वासित करतो. आमच्या आज वलवाडी गावाची यात्रा आनंदा माता पिलकाई माताची तर या 2 ते 3 वर्षापासून जी खंडित झाली होती ती यावेळेस म्हणजे 2-3 वर्षानंतर पहिल्यांदा आता चालू झाले आणि त्यात श्रेय म्हणजे संजय अण्णाचं, भाऊसाहेब, रामदादा, सर्व गावकऱ्यांचं सहकार्य, पोपट अण्णा आमचेवाले सर्व गावकऱ्यांचं सहकार्य लाभलं आणि ती आज यात्रा चांगल्या प्रकारे सर्व गावकऱ्यांनी आणि पार पडली. आज रथयात्राही झाली, आता रात्री तमाशा वगैरे हे चालू आहे आणि यापुढेही आता दरवर्षाप्रमाणे सालाबादाप्रमाणे नेहमी हा खंडित नाही होणार, चालूच ठेवू आम्ही सर्व.